नमस्कार. बुक समरी बाय श्रेयस या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आज आपण एका अतिशय महान मराठी साहित्यकृतीबद्दल बोलणार आहोत. ययाती. लेखक आहेत वि. स. खांडेकर. मराठी साहित्याचे एक अत्यंत नावाजलेले लेखक. त्यांनी कादंबऱ्या, निबंध, कथा, नाटके अशा अनेक साहित्य प्रकारात विलक्षण योगदान दिलंय. त्यांच्या लेखनाला गूढता, तत्त्वज्ञान, मानसशास्त्र आणि गहन मानवी भावना ह्यांचं सुंदर मिश्रण लाभलं आहे. ययाती या कादंबरीसाठी त्यांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला. म्हणजे ही फक्त कथा नाही, तर खूप खोल विचार देणारी कादंबरी आहे. अगदी. आज आपण एक अशी कथा ऐकणार आहोत जी फक्त राजा-राणींची नाही, तर आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यातल्या इच्छांची आहे. आणि खास गोष्ट म्हणजे या कथेचा नायक आहे एक राजा, ज्याने जग जिंकलं, पण स्वतःवरचं राज्य हरवलं. पुढे तुम्हाला समजेल तो इतका शक्तिशाली असूनही एका इच्छेने कसा गुंतत गेला. आणि त्याच्या आयुष्यातलं ते एक वळण, ज्याने त्याचं संपूर्ण जीवन बदलून टाकलं. चला तर सुरू करूया हा रोमांचक प्रवास ययातीच्या जगात. कथेची सुरुवात होते 2 राजकन्यांपासून, देवयानी आणि शर्मिष्ठा. दोघी मैत्रिणी, पण राजघराण्यातील अहंकार, मत्सर आणि प्रतिष्ठा ह्यांचं संघर्षामुळे त्यांच्यात वाद होतो. आणि याच वादातून नंतर मोठं संकट उभं राहतं, बरोबर? हो. शर्मिष्ठेला तिच्या वडिलांनी देवयानीची दासी बनवलं. हे देवयानीला मनापासून आनंद देतं, कारण तिच्यात अहंकार प्रबळ असतो. ययातीच्या आयुष्यात प्रवेश. देवयानी एकदा जंगलात विहिरीत पडते, तेव्हा ययाती तिचे प्राण वाचवतो आणि त्यातून प्रेमाची सुरुवात होते. नंतर त्यांचा विवाहही होतो. पण इथेच कथेत मोठा ट्विस्ट आहे. शर्मिष्ठा. हो. देवयानीच्या दाशी म्हणून शर्मिष्ठाही ययातीच्या राज्यात येते. दोघांच्या संवादातून, भावनांतून आणि परिस्थितीतून ययाती आणि शर्मिष्ठा यांच्यात आकर्षण निर्माण होतं आणि ययाती तिला गुपचूप पत्नी म्हणून स्वीकारतो. हे देवयानीला समजल्यावर तिचा राग ज्वालाग्र हिमालयासारखा उसळतो. आणि ती तिच्या वडिलांना, शुक्राचार्यांना सांगते. त्यातून येतो कथेतील सर्वात मोठा बदल, शुक्राचार्यांचा शाप. शुक्राचार्य ययातीला शाप देतात. तुला तुझ्या कुकर्माचा परिणाम भोगावा लागेल. तुझं तारुण्य संपेल. तू अकाली वृद्ध होशील. म्हणजे ययाती अचानक म्हातारा होतो? हो. आणि त्याला आयुष्यभराचं दुःख भोगावं लागतं. पण ययाती उपाय शोधतो. तारुण्याची देवाणघेवाण, पुत्रांची परीक्षा. ययाती आपल्या मुलांना म्हणतो, कोणीतरी मला त्याचं तारुण्य देईल का? मी माझं वार्धक्य देतो. एकापाठोपाठ एक मुलं नकार देतात. कोण तयार होतं मग? पुत्र पौरव. त्याग, कर्तव्य आणि पितृभक्तीचा सर्वोत्तम नमुना. ययाती पौरवकडून तारुण्य घेऊन पुन्हा तरुण होतो आणि सुखात बुडून जातो. भोग, सत्ता, स्त्रिया, ऐशोआराम. पण या सुखातही त्याला समाधान मिळत नाही. नाही, कारण भोगांची भूक भोगांनी कधीच संपत नाही. तत्त्वज्ञान. मानवी इच्छांची अनाहूत भूक. ही कादंबरी मानवी मनातील अनंत इच्छा आणि अपेक्षा यांचं तत्त्वज्ञान उलगडते. म्हणजे मनुष्य आयुष्यात कितीही मिळवलं तरी आणखी हवं असतं. अगदी. ययाती म्हणतो, इच्छा म्हणजे अग्नी आहे. जितकं पेटवत जाशील तितकी ती धगधगते. त्याचं आयुष्य दाखवतं की संवेदनांमध्ये बुडलेलं जीवन कधीच समाधान देऊ शकत नाही. आणि अखेरीस त्याला कळतं की खरी शक्ती संयमात आहे. हो. शेवटी ययाती पौरवाला तारुण्य परत देतो आणि स्वतः वार्धक्य स्वीकारतो. तो म्हणतो, जीवनातला सर्वात मोठा विजय स्वतःवर मात करण्यात आहे. निष्कर्ष. ही कथा फक्त राजाराणींची नाही, तर प्रत्येक माणसाची आहे. बरोबर. आजही आपण आयुष्यात भोग, सत्ता, पैसा, प्रतिष्ठा यामागे पळतो. पण समाधान कुठे? जेव्हा आपण स्वतःला समजतो, संयम शिकतो आणि मनावर नियंत्रण ठेवतो तेव्हा. म्हणून ययाती ही कादंबरी आजही तितकीच महत्त्वाची आहे. ती आपल्याला मानवी मनाचे खरे स्वरूप दाखवते आणि जीवनाचे सार शिकवते. तर मित्रांनो, जर ययातीच्या कथेत तुम्हाला स्वतःचा थोडा तरी अंश दिसत असेल, इच्छांची भूक, समाधानाचा शोध, तर ही कथा आजही तुमच्यासाठी तितकीच जिवंत आहे. पुढच्या व्हिडिओत आपण आणखी एका अशाच मनाला हलवून टाकणाऱ्या पुस्तकाचा प्रवास करणार आहोत. तोपर्यंत एक प्रश्न मनात ठेवा. मी माझ्या इच्छांवर राज्य करतो की त्या इच्छा माझ्यावर? आशा आहे तुम्हाला सारांश आवडला असेल. धन्यवाद. पुढच्या व्हिडिओत भेटूया.